तर तिथं नागपूरमध्ये काँग्रेसकडून सद्भावना शांती मोर्चा निघणार आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात ही रॅली निघणार आहे। सद्भावना शांती मोर्चा नागपूरमध्ये जाती धर्माच्या नावे अशांततेचा प्रयत्न सध्या केला जातोय असा काँग्रेसचा आरोप आहे। या सगळ्या संदर्भात हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी संवाद साधले आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। नागपूरमध्ये आज काँग्रेसतर्फे सद्भावना शांती रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी याविषयी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जे काय सांगाल, आज शांतता रॅलीचं आयोजन नागपूरमध्ये करण्यात आलं आहे। 17 मार्चमध्ये नागपूरमध्ये हिंसाचार झाला होता, त्यानंतर आज रॅलीचं आयोजन। याआधी फॅक्ट फाइंडिंग कमिटी देखील काँग्रेसने या ठिकाणी पाठवली होती आणि त्या फॅक्ट फाइंडिंगमध्ये इथे केवळ तेढ निर्माण करण्याकरता प्रशासनाने कुठेतरी कारवाई न केल्याचं बाब ही समोर आलेली आहे। नागपूर या शहराला जातीवादाचा कुठलाही दंग्यांचा कुठलीही पार्श्वभूमी नाही आणि अशा शहरामध्ये अशा घटना घडणं हे दुर्दैवी आहे। मात्र आज महाराष्ट्रातील सद्भावना जी आहे ही अडचणीत आलेली आहे, कुठेतरी लयात जात आहे असं चित्र आहे आणि यातून आपण सर्वांनी मिळून महाराष्ट्र धर्म जागवला पाहिजे या प्रांजळ स्वच्छ हेतूने यापूर्वी जशी मस्साजोग ते बीड पदयात्रा काढण्यात आली होती, आज त्याच पार्श्वभूमीवर नागपूर या शहरात दंगलीच्या पार्श्वभूमीवर शांतता नांदावी व सद्भावनेचं आपण सर्वांनी मिळून संरक्षण संवर्धन करावं करिता ही पदयात्रा आज नागपूर या ठिकाणी संपन्न होत आहे। मात्र आपल्या शांतता रॅली आणि यात्रेला जे आहे ते अल्पसंख्याक आयोगाचे पॅरा खान यांनी जे आहे ते विरोध केला आहे, परवानगी देऊ नका अशी मागणी देखील त्यांनी केली। जर शांतता नांदावी म्हणून जर पदयात्रा काढल्या जात असेल, जर सद्भावना वृद्धिंगत व्हावी यासाठी जर विरोध केला जात असेल तर यासाठी असणारा जो विरोध आहे हा दुर्दैवी आहे। लोकशाही मराठी करता ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।